आणि त्या दिवसभरातल्या राजकीय आपण टॉप 9 बातम्या बघूयात। भास्कर जाधव सारखा भाडोत्री माझ्यावर टीका करण्यासाठी आणलाय, त्याच्यावर बोलणार नाही, पण एक दिवस चोप नक्की देणार। भास्कर जाधवांना हा नारायण राणेंचा इशारा आहे। तर बाळासाहेबांना सांगून तिकीट दिलं, निवडणुकीसाठी 15 लाख रुपये दिले आणि माझ्यावरच टीका करतोय, राणेंचा निशाणा। भास्कर भाडोत्री आमदार बोला राणे विरुद्ध काय बोल, मी काय त्याला उत्तर देणार, पण एक दिवशी सोडतं देणार, सोडणार नाही त्या माझं पैसे 15 लाख इलेक्शनला घेतले, अजून परत केले नाही आणि तो माझ्यावर टीका करतो। पुढच्या काळात काँग्रेसला मोठं भगदाड पडेल। लातूर, जळगाव, नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। काँग्रेसला एक देखील आता उमेदवार मिळणार नाहीये काँग्रेसला, असं देखील बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं आहे। पुढच्या काळामध्ये काँग्रेस पार्टीतली इतकी मोठी फूट होणार आहे, इतकं स्प्लिट होणार आहे काँग्रेस पार्टीमध्ये की लोकसभेचे उमेदवार सुद्धा मिळणार नाही काँग्रेस पार्टीला। मंत्री छगन भुजबळांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी। नाशिकच्या कार्यालयात पाठवले पत्र, ठार मारण्याची सुपारी घेतल्याचा पत्रात उल्लेख। अज्ञात व्यक्तीकडून ठार मारलं जाईल, पत्रात उल्लेख। भुजबळ म्हातारे, त्यांना कशाला कोण मारेल, जरांगेंचा हा टोला। साल्हेरला जाताना एक वाहन आमच्या ताफ्यात आलं, आम्हाला भीती असून आम्ही सरकारला सांगत नाही, असंही खोचक वक्तव्य। म्हातारा माणूस आहे, म्हाताऱ्या माणसाला कशाला कोण मारेल, तेवढे संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या लोकांवरती। कोणी धमकी देऊ शकत नाही त्याला, कोणत्याच जाती धर्माचा। म्हाताऱ्या माणसाची माया करणं संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रावर। जीवे मारणारा माणूस धमकी देत नाही आणि धमकी हे पोकळ असते, तरी पण भुजबळ ओबीसी नेते आहेत, त्यांची सरकारनं काळजी घ्यावी। विजय वडेट्टीवार यांचा सरकारला हा सल्ला। जीवे मारणारा माणूस हा कधीच धमकी देत नसतो, धमकी देणारा कधी जीवे मारत नसतो। धमकी देणारा हा पोकळ धमकवण्यासाठी, घाबरवण्यासाठी करतो। तरी पण छगन भुजबळ ओबीसीचे नेते म्हणून लढत आहेत। अशा परिस्थितीमध्ये त्यांची काळजी घेणं हे सरकारचं काम आहे। मनोज जरांगेंचं पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू। 2 दिवसात सरकारनं विशेष अधिवेशन बोलवावं, अधिसूचनेबाबत कायदा करावा, जरांगेंची ही मागणी। येते 1-2 दिवसात विशेष अधिवेशन बोल, या 1-2 दिवसात लगेच, आणि सगळ्या सोयऱ्यांचा जो आपण कायदा करताय म्हणजे ज्याची नोंद नाही त्यासाठी कायदा करून त्याची अंमलबजावणी तातडीनं करा। त्यासाठी विशेष अधिवेशन आज उद्या ह्या 2 दिवसात आपण बोलवा। राज्य सरकारनं 57 लाख नोंदींवर स्पष्टीकरण द्यावं। आरक्षणासंदर्भात सरकारनं लोकांची दिशाभूल थांबवावी, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची ही प्रतिक्रिया। 5 मार्चला लोकसभेची आचारसंहिता लागणार, चंद्रकांत पाटलांची माहिती। मालेगावातल्या यंत्रमाग धारकांच्या बैठकीत पाटलांचं वक्तव्य। अमोल कोल्हे सुद्धा आमच्याकडे येऊ शकतात, शक्यता नाकारता येत नाही। आमच्याकडे आले तर घेऊ आणि नाही आले तर त्यांना पाडू, बाबा आत्राम यांचं हे विधान आहे।